जे फॅट आहे ते पण बर्न केलं जातं. तर आता काही लोक आहे की ज्यांना डायबिटीज नाही आहे पण फक्त वेट मॅनेजमेंटसाठी म्हणूनही डायबिटीज घेतात. आता त्याने त्यांची शुगर खूप कमी होते का? तर नाही, तेही होत नाही. इम्युनिटी पण बूस्ट होते आणि ओव्हरऑल हेल्थसाठी पण खूप छान हे फॉर्म्युलेशन आहे. नेक्स्ट आता आपण बघतोय की काय म्हणतात त्याला, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2000हून अधिक टाईप 1 डायबिटीजचे जे मुलं आहेत त्यांना मंथली डायबाटी हे फॉर्म्युलेशन जातं. हे डिप्टिप फॉर्ममध्ये जे त्यांना जातं ते पावडर फॉर्ममध्ये जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मेडिकल काय म्हणतात त्याला, याच्याबरोबर त्यांना मेडिकल कन्सल्टेशनही दर महिन्याला फ्री भेटतं की डॉक्टर सपोर्टही फ्री भेटतं. आणि फक्त एकच मॅन्डेटरी गोष्ट आहे की त्या मुलाचे किंवा त्या मुलीचे रिपोर्ट्स आणि फॉर्म आम्ही एक दर महिन्याला भरून घेतो. ते आल्यावरती पुढची औषधं पाठवले जातात. सो दॅट हे पण मेक केलं जातं की ते जे एक बॉटल प्रत्येक महिन्याला पाठवली गेली त्याचा सदुपयोग होतोय, तो व्यवस्थित त्या काय म्हणतात त्या मुलीला बेनिफिशियल आहे आणि मग आपण नेक्स्ट मंथची पाठवतो. तर www.anuyash.org म्हणून ही साईट आहे. आपल्या ओळखीतले कोणीही टाईप 1 डायबिटिक चिल्ड्रन असतील तर तुम्ही त्याला इथं रजिस्टर करू शकता. नेक्स्ट काही तुम्ही पेशंट्सचे व्हिडिओ आहे प्ले करण्यावर. आता काय होतं की लहान मुलांमध्ये डायबिटीस आहे, आत्ता डॉक्टर शोधतायत तो ॲटो इम्युन आहे. आता ॲटो इम्युन म्हणजे काय? आता आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तिचं काम काय की सगळ्या कोणत्याही प्रकारचा जर जंतू आला त्याला वापरतात, कोणत्याही प्रकारचा जंतू आला तर तो शेवटी एक पेशी आहे ती पण. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम, फंगाय असू द्या, बॅक्टेरिया असू द्या, व्हायरस असू द्या, बरोबर. पण इथे काय होतं की म्हणजे पॅथॉलॉजिकल जर असेल त्या पेशी म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम तरच आपली इम्युन सिस्टीम त्याच्यावर अटॅक करते, आपल्या माणसावर नाही करत, बरोबर. पण इथे असा बिघाड होतो आपल्या इम्युन सिस्टीममध्ये, तिथे आपल्याच शरीरातल्या पेशींवर कधी कधी आपलीच रोगप्रतिकारक शक्ती अटॅक करते, त्याला संपवून टाकते. दॅट इज कॉल्ड ॲटोइम्युन डिसऑर्डर. जसं अँकोलॉजिक स्पॉन्डिलायटिस हे वेगवेगळे, तसाच टाईप 1 डायबिटीस आहे. आपलीच शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या बिटा पेशींना संपवते आणि त्यामुळे ही एक सुप्तावस्था असते, अचानक ती ओपन होते आणि मग याला विंडो पिरियड फार कमी मिळतो जनरली, बरोबर. म्हणजे मोस्ट प्रॉबॅबली पूर्वी, आता तर थोडी सुधारणा झाली आहे, पूर्वी असं होतं की तो कोमात गेल्यावरच टाईप 1 चाइल्ड डायग्नोस करायचा. आता थोडंसं अवेअरनेस वाढला आहे. लहान मुलांना डायरेक्ट टाईप 1 होतं नाही, टाईप 2 डायबिटीस म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सुलिन कमी होऊ शकतं पण ते लॅटर स्टेजमध्ये होतं. पहिले त्यांना इन्सुलिन असून पण पेशी त्या इन्सुलिन वापरू शकत नाही, त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणायचं, इन्सुलिनचा अवरोध, ते टाईप 2 आहे. टाईप 1 मध्ये लहान मुलांना अगोदर टाईप 1 होतं, अगोदर टाईप 1 होतं, टाईप 1च राहतो, टाईप 1च राहतो. टाईप 1 म्हणजे 98 ते 100% बिटा पेशी, साधुपिंड आहे ना आपलं, त्याच्यात त्या बिटा पेशी आहे आपण ऐकून असाल, त्याच्यातून इन्सुलिनची निर्मिती बंद होते. आतून जर इन्सुलिन बंद झालं तर तुम्हाला बाहेरून इन्सुलिन शिवाय पर्याय नाही. आता हा जो प्रश्न आहे ना, सगळ्यात महत्वाचं आत्ता जे आपण श्रुतीच्या आईने सांगितलं, पहिलं तर मुलांची चिडचिड होते आहे, दुसरं की मुलं एकलकोंडे होत आहेत, तिसरं अचानक वजन वाढणे किंवा वजन कमी होणे असं होत आहे, चौथं त्याचं लघवीचं प्रमाण अचानक वाढतंय का, बरोबर. अशा काही बेसिक. आणि हा सगळ्यात महत्वाचा, मुलगा तुम्हाला असं काही सांगतोय का की मम्मी मला गोड वास येतोय, त्याची भूक अचानक वाढली आहे का, त्याचं गोड खाण्याकडे क्रेविंग वाढलेलं आहे का, रात्री तो लघवीला उठतोय का, वारंवार लघवीला जातोय का, कधी कधी असं वाटतं की लघवीला मुंग्या लागतायत. हा ना जन्मजात पण असू शकतो, म्हणजे चाइल्डच टाईप 1 डायबिटीस पण जन्माला आहे, पण असे मुलं सर्वाईव्ह नाही करू शकत. पण 3ऱ्या महिन्याचे सुद्धा मुलं आम्ही बघितलेले, पण आम्ही 1 वर्षानंतरच्या पुढच्या मुलांना ठीक करतो.
हे लहान मुलांमध्ये जे जन्मजात मुलं असतात त्यांना ते बाहेरचं दूध दिलं जातं नायट्रोजन वगैरे, त्याच्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. नाही, हे ना आपलं जे DNA आहे त्याच्यामध्ये म्युटेशन होतं, तिथे बदल होतो आणि त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती बदलते, ती आपल्या त्वचेवर अटॅक करते. बाहेरचं दूध वगैरे याचा काही संबंध नाही. हां, पण आता समजा सुप्त अवस्थेमध्ये आहे आणि तो प्रोन आहे, पण त्याचं जो जीवनशैली चांगली नसेल, काहीतरी घडलं, कारण अनेकदा 18 वर्षी कळतं, कधी 10व्या वर्षी कळतं, पण आपली जर जीवनशैली चांगली असेल तर इट मे पॉसिबल, म्हणजे असं होईल तसं नाही की याचा तो ते डॉमिनंट होण्याचा म्हणजे तो प्रगट होण्याचा कालावधी पुढे जाऊ शकतो. आणि तुम्ही जर अवेअर असाल तर ते सगळे डॅमेज होणार नाही पेशी, त्याच्या आत तुम्ही काहीतरी करा. म्हणून आमचा हाच प्रयत्न आहे आपल्या माध्यमातून की त्याच्यामध्ये फक्त डॉक्टरांचा रोल नाही. आता तुमच्या संस्थेवर किती लहान मुलांचे क्यूर झाले? हा टाईप 1 डायबिटीस कधीच क्युअर होतो. टाईप 1 डायबिटीसमुळे रिव्हर्स होतो. रिव्हर्स पण होत नाही. टाईप 1 डायबिटीस मुलांचं आपलं आयुष्य वाढवायचं आहे. त्याला जे काही चॅलेंजेस येतात, डोळे जाणे, किडनी जाणे, आणि तुम्ही बघितलं असेल हा डेटा आहे आणि स्क्रीनशॉट श्रुतीने लाईव्ह वेबसाईटवरून घेतले काही, बरोबर तुम्हाला माहिती म्हणजे कॉपी पण देईल. आज ते म्हणतात 9 लाखापैकी 8 लाख मुलं आज नाही आहेत. असा डेटा सांगतो की फार कमी मुलं आपला 21वा वाढदिवस, आता महाले साहेब आहेत आणि माफी मागून त्यांना सांगतो, फार कमी मुलं 21वा आपला वाढदिवस साजरा करू शकतात आजच्या एआयच्या जगात पण. आणि याच्यामध्ये साहेब फार मोठा प्रॉब्लेम काय, अवेअरनेसच नाही. बरं, आता कळालं की बाबा मला टाईप 1 डायबिटीस आहे, अनेक गरीब लोक त्यावर उपचार करू शकत नाही, कारण तेवढे इन्सुलिन ते अफोर्ड करू शकत नाही. काही लोक काही ठिकाणी फंडिंग करून इन्सुलिन शिवून देत जातात, पण त्यांची त्याचा कल्पनाच नसते. आणि म्हणून आम्ही मॅक्झिमम रुरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो. फार महत्वाचं, आई वडिलांना काउन्सिलिंग करणं, म्हणजे आपण विचार नाही करू शकत अशी परिस्थिती. काय होतं या मुलांमध्ये, एकदम रात्री 40 साखर होऊन जाते आणि एकदम सकाळी 400 होते. बरोबर बोलते का ताई? मारे नाही. अहो, आम्ही असं बघतोय की आई वडील वेळ वाटून घेतात की तू आज रात्री तू जा, मी दिवसा जातो. कारण मुलं एकदम 40 झाल्यानंतर तो सरळ कोमातच जातो. मुलं मग त्याला पटकन उठवायचं, त्यांची प्रीत करून ब्लड शुगर घ्यायची, त्यांना काहीतरी पटकन गोड खाऊ घालायचं. मला स्वतःला एवढे शारीरिक चॅलेंजेस आहेत ना, त्यामुळे ह्या दुःखाला मी खूप जवळून बघतो, जाणवतं. याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तरी आतून धरकाप होतो, कारण आम्ही हे सगळे पालक, त्यांची मुलं, यांच्याशी नित्य आमचं संवाद. पण परमेश्वराची कृपा आहे की हे फ्लक्च्युएशन आम्ही थांबवू शकलेलो आहे आमच्या अवस्थेत. म्हणून ना की निवड होतो का, पण हे फ्लक्च्युएशन जीव घेणं. मी तुम्हाला एका वाक्यात सांगू शकतो, डायबिटीज जर एखाद्या टाईप 1 मुलाने घेतला, जरी त्याला टाईप 1 डायबिटीस आहे, पण त्याचं मृत्यूचं कारण डायबिटीस होणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. येते का तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला काय म्हणायचं? यू कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ, ही ऑल्सो. थँक्यू. चिल्ड्रन्स जगभरात आहे जे आत्ता जिवंत आहे. बरं, आणि असं पण बऱ्याच वेळा, फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांचं बघायला गेलं, आत्ता 50-55 नंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना डायबिटीज झाले. हो, आजीलाही होता फ्रॉम मदर फॅमिली. तर मग आता अचानक झालं एवढ्या मधल्या एजला, तर मग त्याच्यात आता फॉर एक्झाम्पल मी आहे, तर अशा वेळी पण काही होऊ शकतो का डायबिटीज? हो, याला प्रोन टू डायबिटीस म्हणतो आपण, बरोबर. पण तुम्ही तुमचं वय किती आहे? 33 पूर्ण 34 साल. हां, तर आता तुम्ही ना ठरवलं तर तुमचं डायबिटीस पूर्णपणे तुम्ही होणार नाही याची काळजी घेऊ शकता. नेमकं कसं आहे, आपलं हे काय आपलं दूषित आहार आहे. आणि या वयात उलट जास्त गोड खाणं होतं, तर हो. मग ते कंट्रोल करू शकत नाही. मग या प्रॉब्लेमचं इलाज मग याचा आता तुम्ही HbA1c करा, तर तुम्ही कंट्रोल. माझी तपासणी आहे, हे माझ्या 30 वर्षाचं फलित आहे की आम्ही उचित आहार विहार बनवलेला आहे. हे भारतभर देत असल्यामुळे मला वाटते हिंदी आहे आणि मला हे जर आपण पाळलं, आपलं काय नाव म्हणा, मोहित. हां, तर हे जर आपण पाळलं ना
तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की आजींना असू द्या, वडिलांना असू द्या, तुम्हाला नाही म्हणा. ते म्हणजे डाएटवर डिपेंड आहे. हो, हा विहार आहे. आणि आम्ही कोविडच्या काळामध्ये एक संशोधन सरकारसाठी केलं होतं, बरोबर. तर त्याच्यातून आता वेलनेस टीम म्हणून आम्ही घरवळ टीम बनवला आहे. आत्ता आम्ही तुम्हाला तो गिफ्ट देणार आहोत. तर अशा इन्ग्रेडियंटचा वापर जर केला, बरोबर, तर मग पहिले 5-6 महिने जरी केलं तर थोडीफार जी शक्यता निर्माण झाली असते ती निघून जाते. आणि हे जे व्यसनाधीन आहेत किंवा म्हणजे ड्रग्ज असेल, स्मोकिंग किंवा दारू, याचा पण जास्त इफेक्ट होऊ शकतो. 100%. प्रिन नावाचं एक हार्मोन सातत्याने, आणि कोलेस्ट्रॉल नावाचा हार्मोन सातत्याने रिलीज होतं. कार्टिसोल नावाचा हार्मोन. आणि मग त्याचा इम्पॅक्ट सगळ्या पेशींवर होतो. आणि तणाव असेल ना तर आपलं शरीर ग्लुकोज गरजेपेक्षा जास्त रिलीज करतं. त्याच्यात सगळ्या लोड बीटा पेशींवर येतात. आणि ज्यांना ऑलरेडी डायबिटीज झालं अशा लोकांनी केलं तर ते अजून कदाचित हार्मफुल होईल. हो, ऑब्विसली. कारण डायबिटीज प्लस स्मोकिंग म्हणजे टोबॅको इक्वल टू हार्ट अटॅक. थँक्यू सर. आपण पुढच्या महिन्याचं डायबाटी त्यांना पाठवतो. एक विख्यात तिवारी म्हणून आपला नेक्स्ट वॉरियर आहे. तर तो जो आहे त्याचा आधी HbA1c 9.2 होती, जी आता HbA1c 5.9 to 6 अशी राहायला लागली आहे. आणि 108 ते 146च्या मध्ये त्याचे ब्लड शुगर रेंज करतात आता. तो असं म्हणतोय की, किंवा त्याचे पेरेंट्स असं सांगतायत, फॉर्ममध्ये लिहित आहेत की त्याचा स्टॅमिना वाढलाय आणि तो फुटबॉल खेळायला रोज जायला लागलाय. जो आधी तो बाहेर खेळायला नाही म्हणायचा किंवा जायचा नाही, कारण की स्टॅमिना नव्हता तेवढा आणि थकून जायचा लवकर. दुसरं त्याचे काही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स होते की पचन व्यवस्थित नव्हतं आणि त्यामुळे पण थकवा फार यायचा. सो ते पण आता रिझॉल्व्ह झाले. हे विख्यातचे काही फॉलोअप फॉर्म्स आहेत. आणि मी आता भेटलो होता कॉलेजला. इकडचं मध्य प्रदेश. ते इथं ओके. याचा इन्सुलिनचा पण डोस कमी झाला. आणि साधारण 30-40% इन्सुलिन लहान मुलांनी कमी होतं. कडे मयूर पुरी आहे. तर त्याचं HbA1c 11.7 होतं आणि त्याचे ब्लड शुगर 400हूनही अधिक असायचं. तर आता जेव्हा तो इन्सुलिनही घेतोय, तर हे सगळे मुलं इन्सुलिनसुद्धा घेतात, पण त्याचबरोबर डायबिटी पण घेतात. आणि त्याचं आता 11.7 वरून 8.4 HbA1c आणि 110 ते 135च्या रेंजमध्ये त्याची शुगर आता असते. त्याच्या आधी काय काय असे सिम्पटम्स होते, तर त्याला भरपूर तहान लागायची, भरपूर वेळा काय लघवीला जावं लागायचं आणि खूप एक्झॉस्ट होऊन जायचा. तर ते आता कम्प्लिटली रिझॉल्व्ह झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आधी भूक फार कमी लागायची, तो खूप खायचा नाही, गोड जास्त खायचा. तर त्याचं आता ॲपेटाईट स्टेबलाइज झाली, की आता व्यवस्थित भूक लागते आणि त्यामुळे मग आता तो चिडचिड करत नाही आहे आणि ते कंप्लेंट्सही करत नाही. नेक्स्ट आपल्याकडे आहे केतकी सोमनाथ नगारे. तर तिचं असं आहे की केतकी 12 वर्षांची होती, 2 वर्षांपासून आपल्याकडे घेते. 31 to 40 युनिट्स तिला इन्सुलिनचे रोज लागायचे आणि तिचं HbA1c 13.4 होतं. तिचे ब्लड शुगर पण 400च्या वरती होते. आता ते काय म्हणतात त्याला 13.3 आलं आहे आणि 100 ते 140च्या मध्ये असतं. आणि तिचं क्वालिटी पण फार इम्प्रूव्ह झाली आहे, क्वालिटी ऑफ लिव्हिंग. पण येस, आधी पाय पण तिचे फार दुखायचे, आता पाय दुखणंही कमी झालं. नेक्स्ट आहे कौस्तुभ उपाध्याय. तर हा याला पण एक 75 युनिट्स पर डे इन्सुलिन लागायचे. आता तो डायबिटी घेतो आणि त्याचं HbA1c 9.3 झालं आहे आणि 288 त्याचं फास्टिंग असायचं, जे आता 109 ते 119पर्यंत झालं आहे. आणि डायबिटीने अजून एक काय होतं की, कारण की ते फ्लक्च्युएशन थांबवत आहे, स्टेबलाइज करत आहे ब्लड शुगर, सिम्पटम्स त्यांचे कमी होत आहेत. तर त्यामुळे जे एकदम इमर्जन्सी हॉस्पिटल व्हिजिट लागायची, की आता हॉस्पिटलमध्ये घेऊनच जावं लागतं आहे मुलांना, पर्यायच नाही आहे, ॲडमिटच करावं लागेल. तर हे सगळं कमी झालं आहे. हे सगळं काही मुलांचं थांबलं पण आहे, की आता ते कित्येक महिन्यांपासून आणि कित्येक वर्षांपासून आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज भासत नाही आहे, कारण की हे सगळं
स्टेबिलायझेशन होत आहे. सो जे आधी असं असायचं की फ्रिक्वेंटली 2-2, 3-3 महिन्यांनी त्यांना ॲडमिट करावं लागायचं, कारण की इतके ब्लड शुगर हाय होऊन जायचे. घरी इन्सुलिनच्या डोसने मॅनेज व्हायचं नाही. किंवा जसं आपण म्हटलं की आता कोमाचे पण रेट्स कमी आले, पण तरी काही मुलं डायरेक्टली कोमामध्ये जायचे. सो ते हे सगळं कमी झालं. पुढे आहे आपल्याकडे नैतिक रोहिता, 16 वर्षांचा आहे, कोटा राजस्थानमधून. त्याला पण आधी भरपूर 13 ते 10 युनिट ऑफ इन्सुलिन लागायचे आणि त्याचं 13 किंवा 16 असे त्याचे HbA1c होते. आता त्याचं स्टेबिलाइज झालं आहे, 113 ते 171च्या मध्ये ब्लड शुगर लेवल राहत आहे आणि त्याचं ॲपेटाईट, भूक लागणं वगैरे सगळं रेग्युलराईज झालं आहे आणि गोड खाण्याची इच्छा पण जरा कमी झाली आहे. असंच आपल्याकडे श्रेयांश आहे. तर श्रेयांशचं HbA1c 10.2 होतं. तुमची जी गोळी आहे ती चेक केली पाहिजे. दुपारच्या जेवणानंतर जी गोळी तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. तो जसा तुम्ही डोस कमी कराल त्याला बॅलन्स कराल, तुमचा प्रॉब्लेम नाही होतो. कारण बऱ्याच डायबिटिक असलेल्या लोकांची तक्रार आहे की ही काय कसं सायंकाळच्या वेळेला आम्ही काय बऱ्याच करतो शुगर ना, कमी होते. बरं आम्ही काय करतो ना, दुपारच्या जेवणानंतरचा डोस जास्त देतो. कारण रात्रीचा त्रास झाला तर तुम्ही झोपत असता ना, तो डोस कमी दिला जातो. पण मग आहे तो पण आम्ही तुम्हाला देऊ. तिथे पण डॉक्टरांचा मोफत सल्ला तुम्ही घेऊ शकता. त्यांच्याकडे किमान 10 वर्षाचा अनुभव आहे आणि जे मधुमेहमुक्त भारताभरात काम करतात अशा डॉक्टरांचा पण सल्ला तुम्हाला मिळेल. त्याला तो नंबर पण आम्ही तुम्हाला देऊ. मी आहे हो भावाची 400 आहे, हो इन्शुरन्स चालू आहे आणि आईची मेंटेन आहे, तिची जिमर गोळी चालू असल्यामुळे. बरं मग ते अनुवंशिक आहे. हो पुढे आता आम्ही अजून 2 भाऊ आणि अजून एक बहीण आहे. मग बरं. त्यांना पण ही शक्यता. ओके. मग अशा वेळेला पाटील साहेब हां सर. त्यांना होमा आयार आणि सी पेप्टाइड या 2 चाचण्या आपण करा आणि HbA1c या 3 चाचण्या जर तुम्ही करून घेतल्या तर कधीपर्यंत होऊ शकतो, पुढचे 5 वर्ष होऊ शकेल का नाही होऊ शकेल याचं पूर्ण तुम्हाला स्पष्टीकरण मिळून जाईल. आणि आता एक 49 आहे, मी हो 42 आहे हो आणि 55 हा. आहे. आणि 3 तपासण्या तर आपण करूच, पण हा जो कागद आता आम्ही तुम्हाला दिला आता देत आहे दिला, हा कागद साहेब आपण खरं सांगतो माझ्या 30-32 वर्षाचं ते काय अमृत आहे. हे तुम्ही जर पाळलं तर तुम्हाला जरी घरामध्ये अनुवंशिकता असेल तर तुम्हाला हे होणार नाही. आणि त्याच्यामध्ये नुसतं खायच्याबद्दल नाही आहे, जेवण कसं करायचं, शक्यतो भांडी घालून जेवायचं, जेवणाच्या आधी त्या जेवणाचा म्हणजे सुगंध घेण्याचा प्रयत्न करायचा, देवाचे आभार मानायचे. आपल्याकडे आहे ना परंपरा, वदनी कवळ घेता, याच्या पाठीमागे कारण आहे. कारण जेव्हा तुम्ही देवा ग्रॅटिट्यूडमध्ये जाता, सुगंध घेऊन जेवता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाचक निर्माण होतात. जेवताना शक्यतो मौन पाळावं. आणि आज काय बघतो आपण, उभ्या जेवतो, TV बघताना जेवतो, नंतर खुर्चीत बसून जेवतो आणि जेवताना सगळ्यात महत्त्वाचं ते काहीच नसेल तिकडे मोबाईल चालू असतो आणि त्याच्यात चुकून कोणतरी काहीतरी केलं असेल बरोबर, तर ते डाव्या हात इकडे जेवत असतो आपण आणि मग तो आपल्या चुकून विरुद्ध बोलला असेल तर आपण मग थांबायला मी सोडतच नाही, आता मी याला भारी मेसेज टाकतो आणि तो राग येतो. मग असं खटाखट ते कळतच नाही की जेवतोय का काय करतो. मग ते जेवण नसून फक्त पोट भरलं जातं. आणि आयुर्वेद हे सांगतं की अशा वेळेला तुमच्या शरीरामध्ये विषारी घटक निर्माण होतात, ज्याला आम्ही आम म्हणतो. त्यामुळे एकमेव आपल्याकडे हे आहे की जेवणातूनच या शरीराचं भरणपोषण होणार आहे ना, मग ते सिस्टमाइज झालं पाहिजे. येस. त्यामुळे आपसुकच रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली. हां, तुम्ही म्हणता काही वेळा लो होतं, तर तो तणाव जर अतिरेक झाला त्या तणावाचा बरोबर, त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारे एकदम प्रचंड थकवा, गळून गेलो आहे अशा प्रकारची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आत्ता मी इकडे जेव्हा आलो तेव्हा मी 11 श्वास मोजले आणि मग हॉलमध्ये आलो. बरोबर, अगदी सोपा व्यायाम आहे. दिवसातून जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तेव्हाचे रिमाइंडर तुम्ही लावा मोबाईलवर आणि फक्त 11 श्वास मोजायचे आहेत. समजा 11 मोजताना थांब चुकले, परत 11, जेव्हा 11 होईल तेव्हा तुमचं काम पूर्ण होईल. काहीच करायचं नाही, फक्त श्वास तुम्हाला जाणवले पाहिजे. आता तुम्ही माझ्याशी बोलताय केव्हापासून, तुम्ही श्वास मोजले का, तुम्हाला कळलं तरी का श्वास घेतले आपण?
कोणालाच कळत नाही ना. तर ते जाणीवपूर्वक 11 श्वास घ्यायचे आणि सोडायचे, बस एवढं केलं तरी खूप मोठं काम झालं. वेळेत कळायचं ना काय ते 11 श्वास कसे घ्यायचे. हे बघा, फक्त आता तुम्ही जर आपल्याला मोजायचे आणि जाणवले पाहिजे का तर याच्यावर हात ठेवा. हे बघा, आता तर तुम्ही इथे ठेवलं, नॉर्मल स्पीड नाही, मग तुम्हाला माहिती पाहिजे श्वास आला श्वास घ्या, इतकं सोपं आहे. त्याच्याने काय होतं डायव्हर्ट होतं आणि जे साचलेलं असतं त्याला रिलॅक्स होतं. आलं लक्षात ना? तो थ्रेशोल्ड पॉईंट आहे हो. स्टार्ट डायबिटीक 5.9 पर्यंत नो डायबिटीक असं म्हणतात. काय जे काय असेल तुमच्या शास्त्राप्रमाणे, तुम्हाला एक्झॅक्ट फिगर माहिती बिकॉज मी डॉक्टर नाही, नाही काय जे किंवा त्याच्यावरती, तर याच्यावर काही ठिकाणी असं मानलं जातं का इंडियात हे जाणीवपूर्वक हे कमी केलेलं आहे, असं काही आहे का? खरं तर मी सांगू ना, अभ्यास करतो बरोबर. आता विचार मतमतांतर असतात बरोबर. तर 6.5 याला नॉर्मल म्हटलं जातं. मी काही रिपोर्ट्स वाचते की ते म्हणतात 7 नॉर्मल आहे. असे 2 मतमतांतर आहेत. पण जर सर्वाधिक कोणतं मत जर मानलं जात आहे तर ते 6.5 आहे. आणि मग आमचं काय म्हणणं आहे की 7ची वाट पण का बघायची. बरं ना, आपली आता माझी पण मुलगी आहे, आपली मुलगी आपल्याला माहिती जेव्हा संस्कार आहेत सगळ्या गोष्टी आहेत, तरी ती आई सांगते की बेटा 11 वाजेपर्यंत किमान हॉस्टेलला घेऊन जा जरी काही काम असेल. बरोबर ना, आलं लक्षात. हा, त्यामुळे आपण 6:30 जाऊ ना दरवाजा. थँक्यू. 3 तासानंतर जेवण झाल्यानंतर 3 तासानंतर बेकार येतो आहे. मग ते तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एम्प्टी स्टमक सूट होत नाही. जेवणानंतर 3 तासाने जेवण पोट आपलं स्टमक खाली होऊन जातं. बरोबर आहे. त्यामुळे आता तुमचा BMI किती, लठ्ठपणा नाही आहे ना, मग तुम्ही फक्त एक काम करा, काळा मनुका आहे ना, 3 तासानं होते ना, मग 2 तासानं तुम्ही एक 10-15 काळा मनुका खा आणि 2-2 अडीच तासानंतर 10-15 काळा मनुका खा. तुमचा प्रॉब्लेम चालला. डायबिटीज कंट्रोलमध्ये असते. काळ्या मनुकाने कधीही साखर वाढत नाही. तळपायांची आग होते. होय, काढता वाटतं काय पायाची डायबिटीज कंट्रोलमध्ये असते, तळपायांची आग होते. कंट्रोल असून सुद्धा, म्हणजे याचा अर्थ पूर्वी कंट्रोल नव्हता. आता तुम्ही गोड बोलताय बायकोशी, ऐका, आज गोड बोलताय बायकोशी, पण पूर्वी 70 ते 72 आईचं, याचा अर्थ त्यांचं ना आईचं पूर्वी नक्की डायबिटीस त्यांचं साखर म्हणजे ब्लड शुगर जी होती 250-300 होती. आणि आता कंट्रोलमध्ये आता आहे ना, मी तुम्हाला तेच सांगितलं. पण न्यूरोपॅथी पूर्वी घडली ना. आता त्याच्यासाठी तुम्ही त्यांना छानपैकी निरोबियन गोळी चालू आहे का बघा, 60-70 पैशाची गोळी आहे, ती रोज रात्री त्यांना द्या. पाटील साहेब तुम्हाला लिहून देऊ. निरोबियन माहिती आहे ना, ऐकून TV वर पण जाहिरात येते. तेवढी गोळी त्यांना द्या, दॅट्स इट. आणि रात्री झोपताना थोडंसं गाईचं तूप लावायचं शुद्ध, आणि काशाची वाटी जर मिळाली तर थोडं घासायचं. योगा करते. झोपतं म्हणजे रात्री झोपताना नाही. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. त्यांना एक थोडे दिवस निरोबियन द्या, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरं, किंवा एक आयुर्वेदिक अजून फॉर्म्युलेशन आहे पाल्सिग्राम. हां, तुम्ही जर डायबॅटी आणि प्रोटेक्टिव्ह 60 घेतलं आईसाठी तर तुमचा हा प्रॉब्लेम एका महिन्यात आमचं फॉर्म्युलेशन आहे. ठीक आहे. सर तुम्ही डायबिटीस पहिला जो टाईप आहे हो, त्याच्यावर मेडिसिन सांगितलं, डायबोटी. हो, डायबिटीस 2 साठी काय मेडिसिन. डायबेटिससाठी आता बघा, याच्यामध्ये इतकं सोपं आहे, जिथे इन्सुलिनची निर्मितीच होत नाही, जर तिथे डायबेटिक काम करू शकतं तर टाईप 2 आम्ही बोललो ना की टाईप 2चा तर आम्ही डायबिटीस रिव्हर्स करतो. हां, अति प्रगत अवस्थेमध्ये असेल तर तो 100% जिथे आहे तिथे थांबतो, पुढे जात नाही. त्याच्यावर मेडिसिन काय. त्याच्यावर हेच मेडिसिन डायबेटी आहे. डायबिटीज आहे का. हो, डायबाबीट कॅप्सूल्स पण आहे आपल्या. काही अजून त्याच्या सोबत आहे, तुमच्या कशी परिस्थिती आहे आजच्या डेटला ते आहे, पण मुख्य मेडिसिन डायबेटीज आहे. आणि आजपर्यंत जे इम्पॅक्ट झाला त्यासाठी आम्ही पहिल्या महिन्यामध्ये प्रोटेक्टिव्ह 60 देतो. हा जो कागद दिलेला आहे साहेब, याच्यामध्ये उचित उपचारमध्ये सगळी माहिती दिली.
जो मोठ्यांचा डायबिटीस त्याला आम्ही डेफिनेटली नाममात्र शुल्क घेतो, लहान मुलांना फ्री देतो. आणि तो डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम आहे, त्यात औषधाचे पैसे नाही आहे. डॉक्टरांचा सल्ला, डोअर डिलिव्हरी ह्या सगळ्या एकत्र मिळून ते चार्जेस काय नाही. त्या गोष्टीची आपण सातत्य तर तशीच धरायची का वेगवेगळे काही सिम्पटम्स होऊन येतात? नाही, आता याच्यामध्ये म्हणजे होण्याच्या आधीचे सिम्पटम्स ना. नाही, मला साखर आता जर माझी 220 200च्या पुढे जर निघाली हा. तर सकाळी लगेच्या जागी पांढरा हे होऊन आणि मला हो. त्रास होतो आणि जळजळ होते. बरं. तर हे सिम्पटम्स मी स्वतः धरून चाललं की मला साखर 200च्या पुढे गेली. बरं. तर असे वेगळे अजून काही सिम्पटम्स असू शकतात? असे वेगवेगळे सिम्पटम्स येतात. आता जसं तुम्हाला हा सिम्पटम येतो, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे ना. अच्छा. काही लोकांना कसं कळतं साखर की त्यांच्या पायाला जळजळ व्हायला लागतं. काही लोकांना कसं कळतं की साखर वाढली आहे, त्यांची भूक खूप वाढते. काही लोकांना कसं कळतं साखर, त्यांना चक्कर यायला लागतं, डोळे जळजळ. तर प्रत्येकाचे सिम्पटम वेगळे आहेत. मिठाचं काय वेळेस प्रमाण वाढतं माझं, मला मीठ खावंसं वाटतं, काय वेळेस हे गोड मी खावंसं पहिल्यांदाच वाटतं. ऐकलं बरं. हे गोष्टी पण आहेत. शरीर मला ते एक ते संकेत तुम्हाला देतं. सिग्नल देऊन टाकतं की बाबा हा, तुमची तर साखर वाढली. मला काय मी मीठ घेतच नाही बरोबर. पण नाही, एका दिवशी उत्तम. मला वरून घ्यायचं नाही. नॉर्मल भाजी पण खूप खारट लागते. तर जे बाकीचे म्हणतात काहीच नाही त्यात, मीठच नाही. म्हणजे ह्या सिम्पटम्स कशाचे धरायचे नाही? काही नाही, वेगळं- हे वेगळं काही बघा, माझ्याकडे असेल. आपण जेव्हा जन्म घेतो ना, त्यावेळेला आपण आईच्या पोटातून जेव्हा बाहेर येतो आणि आईच्या पोटात जेव्हा असतो तेव्हा आपली एक प्रकृती तयार होते. अनुवंशिकतेने काही गुण आलेले असतात. आणि जेव्हा आपण पोटातून बाहेर येतो, पंचभौतिक चिकित्सा काय म्हणते की त्यावेळेला आपले शरीर पण एक मॅग्नेट, हे मान्य करता ना तुम्ही? हो. आणि आजूबाजूचे सगळे जे ग्रह आहेत ते पण मॅग्नेट आहे. पृथ्वी स्वतः एक मॅग्नेट आहे. मग प्रत्येक ग्रहाची काय परिस्थिती होती, त्याच्यातून काय आकर्षण आपल्या शरीरावर झालं आहे, याच्यातून तुमची प्रकृती निर्माण होते. कफ, पित्त, वात, बरोबर. आणि मग कोणते अवयव तुमचे वीक राहिलेले आहेत ॲट अ टाइम ऑफ बर्थ, पुढे असंतुलन झालं की त्याचं प्रॉब्लेम ते जाणवतात. मग ते त्यामुळे प्रत्येकाचे सिम्पटम वेगळे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. काही टाईप 2 बद्दल तुम्ही विचारलं ना, निंबाळकर साहेब, काय तुम्हाला? हां हां 40% ब्लॉकेज परत आम्ही अलाउ करतो. त्याच्यावर असेल तर मग प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेतो. कार्डिल नावाची गोळी. आमच्या वेबसाईटवर जर आपण गेलात ना herbal.com, त्याच्यावर सगळे प्रोडक्ट आहेत. शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. जिल्हा सदस्य आहे, विविध संस्थांवरच्या सदस्य आहेत, असे डॉक्टर नितीन शिंपी सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचं पण मला स्वागत. जरा आलात आवर्जून वेळ काढून. थँक्यू सो मच. मी नांदेडकर सरांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते. खूप वर्षांपासूनचा त्यांचा हा प्रवास आम्ही बघत आलेलो आहोत. अख्खी फॅमिली आणि आता ही पण जॉईन झाली आहे सरांना. आपण सगळेजण पहिले नांदेडकर सरांसाठी टाळ्या वाजवू. इन शॉर्ट सर तर बोलतीलच. मी स्वतः बाय प्रोफेशन मीनल शिंपी डायटिशियन आणि योग तज्ज्ञ म्हणून गेल्या 21 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे. आमचं इथं नाशिकलाच कॅनडा कॉर्नरला आशीर्वाद योग नॅचरोपॅथी कॉलेज अँड फिजिओथेरपी सेंटर पण आहे, वेलनेस सेंटर. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ MSBBच्या अंतर्गत डिप्लोमा योग टीचर, डिप्लोमा फिजिओथेरपी, डिप्लोमा नॅचरोपॅथी असे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात. जे अभ्यासक्रम कोणत्याही वयातले स्टुडंट करू शकतात. सॅटर्डे संडे वीकेंड बॅचेस असतात, ऑनलाईन ऑफलाईन. बेसिकली हे सगळे अभ्यासक्रम आपल्या आरोग्यासाठी आहेत आणि करिअरसाठी पण आहेत. म्हणजे 12वी पास असलेला कोणी विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. तर डिप्लोमा योग शिक्षकमध्ये आसनं, प्राणायाम, बंध मुद्रा, शुद्धिक्रियांचा अभ्यास आहे. नॅचरोपॅथीमध्ये आहार हेच औषध हा बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने दिलेला आहे. हे का आपण त्यांची ओळख करून देतोय, कारण आता जी आपली सगळी चर्चा आहे हो ती त्याच रिलेटेड की बाबा हो होऊ नये यासाठी काय करावं लागेल. नक्कीच. बरोबर. आणि तेवढ्या योग शिक्षकांची आज कमतरता आहे. त्या मोठ्या प्रमाणात योग शिक्षक तयार करतात ते. बिलकुल. आणि व्हॉट वी कॅन से नॅचरोपॅथी इज मच मोर प्रिव्हेंटिव्ह थेरपी दॅन द क्युरेटिव्ह थेरपी. सर नांदेडकर सर ज्या विषयावर काम करत आहेत की प्रिव्हेन्शन, डायबिटीसमध्ये प्रिव्हेन्शन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये आहार हेच औषध
आणि स्वतः मी बाय प्रोफेशन डायटिशियन असल्यामुळे माझ्याकडे पण डायबेटिक पेशंट जे आहेत तर ते डाएटवर, कारण तो हा कार्बोहायड्रेट मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, तुम्ही डाएट प्रॉपर मॅनेज केलं तर खरोखर सर सांगतात ते त्या पद्धतीने आपण विदाऊट मेडिसिन सुद्धा आपण शुगर जी आहे ती नियंत्रणात आणू शकतो. असे अनेक पेशंट आम्ही बघतो आणि डेफिनेटली सरांच्या ह्या कार्यासाठी खूप शुभेच्छा. आणि जसं सरांनी सांगितलं की आपल्या आशीर्वाद फिजिओथेरपी सेंटरमध्ये, म्हणजे आता आम्ही इगतपुरीजवळ मोठं वेलनेस सेंटर तो ओपन करतच आहोत, त्याचं काम सुरू आहे. पण सरांचं फिजिओथेरपीमध्ये मोठं काम आहे. ॲडव्हान्स फिजिओथेरपी, मॅन्युअल थेरपी आपल्याकडे चालतात मानपाट कंबर गुडघेदुखीच्या संदर्भात. तर सरांच्या संपर्कातून कधी पण आवश्यकता वाटली तर आम्ही नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम रवी सरांचं मी नाशिकमध्ये स्वागत करतो. आणि आम्हाला नाशिककरांना हा थोडा आधी आपल्याला वेळ मिळाला असा, एक 8 दिवस आधी, तर आपण हा प्रोग्राम छानपैकी कालिदासमध्ये किंवा कुठे चांगल्या ठिकाणी आपल्याला घेता आला असता. पण नेक्स्ट टाइम आपण एक चांगला प्रोग्राम नक्की घेऊयात, कारण आपल्या नाशिककरांना आणि देशालाच याची गरज आहे. जी तुम्ही मोहीम घेतलेली आहे डायबिटीस मुक्त भारत, तर ही प्रत्येक शहरामध्ये आपल्याला एक चांगलं कामाची गरज आहे. आणि खरं तर रवी सर हे आमच्याकरता आमचे मित्र आहेत, पण आमच्याकरता मोठ्या भावासारखे. आणि ते आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत हा जो प्रवास आमचा आहे, तर आमच्या कार्याची सुरुवातीला सरांचं खूप गायडन्स आणि मार्गदर्शन होतं. त्यांच्यावरूनच प्रेरणा घेऊन आम्ही हे सगळं काम आता अद्यावत इथपर्यंत आणलेलं आहे. आजही काय अडचण आली तर आम्ही रवी सरांना हक्काने फोन करतो, मार्गदर्शन त्यांचं घेत असतो. आणि खूप छान असं वाटतं की सरांना भेटलं की आम्हालाही मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. आणि मित्र, आज रामदेव बाबांमुळे आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचलं. आपण रामदेव बाबांनी काम सुरू करायच्या आधीपासून सरांचं काम चालू होतं. आणि आपण 25 वर्षाचा सरांचा कालावधी बघितला तर 25 वर्षापूर्वी सरांना हे जाणवलं होतं की भविष्यामध्ये डायबिटीज किती मोठी एक समस्या म्हणून बसणार आहे असं. आणि आज आपण बघतो की डायबिटीज हा आपण जगामध्ये डायबिटीजचं कॅपिटल ऑफ डायबिटीज इंडिया बनत चाललेला आहे. आणि अशा वेळेस फक्त ॲलोपॅथीच्या नादी लागून आपल्याला चालणार नाही, तर सरांचे जे आयुर्वेदिक हर्ब्स जे आहेत ते खूप छान आहे. मी खूप पूर्वीपासून तो स्टडी केला आणि पेशंटवरती दिलेले आहेत. तर मित्र, आपल्याला सरांना एक सपोर्ट म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या कार्याकरता आपण जास्तीत जास्त कशा प्रकारे डायबिटीस मुक्त लोकांना आपण करू शकू तर सरांचे मदत घेऊयात आणि जास्तीत जास्त लोकांना, व्यक्तींना डायबिटीसपासून मुक्त करूया. कारण हे डायबिटीज इज द स्लो पॉयझन. आणि मी त्याविषयी जास्त बोलू नाही शकत कारण तो माझा विषय नाही आहे. पण एवढंच नक्की सांगतो की सरांना आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि नक्कीच आमच्याकडून जे होईल ते आम्ही नक्कीच करूयात. सर थँक्यू. ओके, थँक्यू. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कारण हा विषय खरं तर खूप जिव्हाळ्याचा आहे आणि प्रत्येकासाठी गरजेचा आहे. आणि प्रत्येकाला मधुमेहापासून मुक्त राहायचं सुद्धा आहे. पण कळतं पण कोणता सद्गुरू वामनराव पै म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि आम्ही मधुमेहमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून सगळ्यांच्या प्रेरणेतून तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की एकदा एक गोळी सुरू झाली, काही होत नाही, एकच गोळी चालू आहे, कुठे काय होत आहे, काहीच झालं नाही अजून, असं म्हणत म्हणत आपण ते दिवस काढतो. आणि मग नंतर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगतो. ते परिणाम भोगण्यापेक्षा स्वतःवर लक्ष देऊया, स्वतःच्या परिवारावर लक्ष देऊया आणि समृद्ध अशा भारताचं निर्माण करूया, ह्या उद्देशाने आपण पुढे जात आहोत. आणि यासाठी तुमचं सगळ्यांचं आजचं जे 1 तास 2 तास 3 तास तुम्ही जे दिले आहेत खूप मोठे राहते. असंच पुन्हा पुन्हा भेटू आणि पुन्हा पुन्हा एकत्र येऊन लोकांना ओरडून ओरडून सांगू की मधुमेह मुक्त होऊ शकतो, मधुमेह दिवस होऊ शकतो. तुम्ही फक्त पुढे या, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही 1 पावलं चाला, आम्ही 100 पावलं तुमच्याबरोबर चालायला तयार आहोत. आमची एंटायर डॉक्टर टीम तुमच्याबरोबर आहे, सरांचं मार्गदर्शन तुमच्याबरोबर आहे. हे सदैव आहे, सदैव पुढे राहील. जसं मगाशी सरांनी सांगितलं की काही लिंक्स तुम्हाला आम्ही पाठवू, ज्या रेग्युलर कार्यक्रम आमचे होतात, ऑनलाईन घरात बसून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऐका, त्याच्यातून जे मिळेल तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. कारण भारतामध्ये तेवढ्या डॉक्टरांची संख्याच नाही आहे की जे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. पण आपण प्रत्येकजण डॉक्टर होऊ शकतो ना. आपल्या घरात आईचा बटवा होताच ना. आपल्या घरामध्ये छोटे मोठे आजार व्हायचे तेव्हा आपणच ठीक करायचो ना. जिरं खाऊन केलं कधी, मिरं खाऊन केलं असतील कधी, केलं आहे ना. तर तसंच हे करू शकतो. एवढं सोपं आहे.
आणि तेवढ्याच सोप्या पद्धतीने जर गेलं तरच भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तसंच ममता मॅडम ज्या आमच्या पुण्याहून इथपर्यंत आल्या, इथे येऊन त्यांनी पत्रकारांना बघलं, कारण पत्रकारांना बघण्याचा उद्देशच हा आहे किंवा पत्रकारांनी ऐकावं याचा उद्देशच आहे की लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे, की लोकांनी त्याला आपलं असं वाटलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे. तर त्यामुळे ममता मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद.